एकदा उन्हाळा चालू झाला की आपल्याला अगदी थंड पदार्थ खावेसे वाटतात. त्यात आपल्याला दही, ताक, लस्सी हे पदार्थ खावेसे वाटतात. पण दही खावीशी वाटली की घरच्या घरी आपण ती बनवतो. पण बऱ्याचदा काय होतं, दही व्यवस्थित लागत नाही. त्यामुळे आज आपण दही अगदी घट्टसर, आंबट न होता, पाणी न सुटता परफेक्ट कशी लावायची ती पद्धत पाहणार आहोत. अगदी केक कापून घेतो ना, त्याच पद्धतीने दही कट करा, एवढी घट्ट लागते. चला तर मग आता रेसिपी बघूया. त्यासाठी ज्या पातेल्यामध्ये आपण दूध ओतणार आहोत त्या पातेल्यामध्ये 1 चमचा पाणी ओतून पाणी संपूर्ण पातेल्याला लावून घ्यायचं. नंतर आपण गोकुळ दुधाची अर्धा लिटरची पिशवी घेतलेली आहे, ती संपूर्ण यामध्ये टाकून घेतली आणि घरातही काही दूध होतं ते 1 वाटी आपण दूध यामध्ये टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर आता दूध आपल्याला उकळायला ठेवायचं आहे. तुम्ही बघू शकता दुधाला उकळी फुटलेली आहे. हे दूध आपल्याला अगदी अर्धा इंच बोट बुडेल ना एवढं उकळून घ्यायचं आहे. थोडंसं दूध आपल्याला उकळून घ्यायचं आहे. दूध छान उकळलं गेलं की त्यामध्ये चमचाच ठेवायचा, म्हणजे दूध ओतू जात नाही. अशा पद्धतीने कंटिन्यू दुधाला आपल्याला हलवत राहायचं आहे, म्हणजे दूध ओतू जाणार नाही आणि चमचाही त्यामध्ये ठेवायचा. तुम्ही बघू शकता दूध अगदी अर्धा इंच बोट बुडेल ना एवढं अगदी छान असं उकळी येऊन आटवलं गेलेलं आहे. त्यानंतर एक वाटी घेतली, त्यामध्ये आपण 2 चम्मच दही घेतलेलं आहे. हे विरजण घालण्यासाठी आपण जे दही वापरलेलं आहे ते आपण गोवर्धनची छोटी 10 वाली डब्बी येते ना, ती वापरलेली आहे. अगदी घट्टसर असं दही होतं. त्यानंतर आपण त्यामध्ये थंड साईडला काढलेलं दूध टाकलं आणि छान फेटून घेतलं. नंतर आपण जे उकळलेलं दूध होतं ना, ते सुद्धा थोडं गार झालेलं आहे. बोट बुडवून बघायचा, अगदी चटका लागत नाही ना एवढं कोमटच ठेवायचं. त्यानंतर आपण एक बाऊल घेतलं, त्यामध्ये विरजण लावलेलं जे दही साईडला ठेवलं होतं ते यामध्ये टाकून घ्यायचं आणि छान विरजण लावून घ्यायचं. संपूर्ण दही व्यवस्थित आपल्याला या बाऊलला लावून घ्यायचं आहे. ज्या पद्धतीने व्हिडिओत दाखवलं त्याच पद्धतीने. त्यानंतर हे दूध आपण यामध्ये टाकून घेणार आहोत. फुल भरून घ्यायचं आणि झाकून ठेवायचं. अगदी छान आधी चमच्याने व्यवस्थित एकत्र करायचं, म्हणजे दही संपूर्ण दुधाला व्यवस्थित लागून जाईल. हे झाकून आपल्याला 7 ते 8 तास अगदी गरम जागेत ठेवायचं आहे. जिथे अगदी असं ऊब असते ना त्या जागी ठेवून घ्यायचं. त्यानंतर आता आपण एका बाउलमध्ये सुद्धा स्टीलच्या भांड्यामध्ये लावून दाखवणार आहोत. दही यामध्ये सुद्धा टाकून घ्यायची आणि अशी चमच्याने संपूर्ण बाउलला लावून घ्यायची. नंतर उरलेलं दूध आपण संपूर्ण यामध्ये टाकून घेतलं. हे सुद्धा आपल्याला चमच्याने व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे, म्हणजे दही संपूर्ण दुधाला लागून जाईल. आणि झाकण ठेवून उबदार जागेवर ठेवा, म्हणजे पटकन दही लागतं. तुम्ही बघू शकतात 7 ते 8 तासानंतर आपण दही संपूर्ण लावून घेतलेलं आहे. अगदी परफेक्ट घट्टसर दही लागलेलं आहे. फ्रीजमध्ये ठेवायची सुद्धा गरज नाही पडली. अजिबात पाणी न सुटता हे दही लागलेलं आहे. दोन्हीही भांड्यांमध्ये दही अगदी परफेक्ट असं लागलेलं आहे. स्टीलच्या बाउलमध्ये सुद्धा पाणी न सुटता इतकं घट्टसर दही लागलेलं आहे की अजिबात खाली सुद्धा येत नाही. अगदी असं केक कापतो ना त्याच पद्धतीने घट्टसर असं मस्त पांढरं शुभ्र दही लागलेलं आहे. तुम्हाला मी आता कापून सुद्धा दाखवते. अगदी केकच्या किंवा बर्फीच्या वड्याच पडल्या. बघू शकता इतकं घट्ट दही लागलं ना की अगदी खायला सुद्धा चविष्ट होतं. या पद्धतीने तुम्ही एकदा ही दही नक्की लावून बघा. इतकी परफेक्ट लागते ना, आणि उन्हाळ्यामध्ये तर पटकन दही लागून जातं. तुम्ही बघू शकतात अगदी असे मस्त बर्फीसारखे आपण तुकडे केलेले आहेत. इतकं घट्टसर दही झालेलं आहे. खायला सुद्धा तेवढंच चविष्ट होतं. अगदी असं मस्त दही लावायचं, त्यापासून लस्सी बनवा किंवा ताक बनवा, अगदी चविष्ट लागते. तुम्हाला मी दुसऱ्या भांड्याचं पण दही दाखवते. ते सुद्धा अगदी परफेक्ट असं घट्टसर लागलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही हे उन्हाळ्यामध्ये दही नक्की लावून बघा. परफेक्ट घट्टसर दही बनेल.